च्या मागे लिहिलंय, काय लिहिलंय? असाच एक शॉर्ट घेऊया. इथून चालू करूयात. आपल्या कुंडी उलटी करून ठेवली असं वाटतं अशा कपड्यांमध्ये मी आलो. तर ती मी गोव्याच्या बीचवरची घेत नाही, ती स्ट्रॉ हॅट जी असते. भावाने एक जुना टी शर्ट दिला, मी थ्रिफ्ट केला असं म्हणू नका. तर मुलांसाठीचा स्किन केअर, मुलांमध्ये काय सेक्सी वाटतं वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आपण गप्पा मारत आहोत आणि त्याचे वेगवेगळे व्हिडिओ झालेले आहेत. पण या व्हिडिओमध्ये मुलं पण फॅशनी करू शकतात, पण एक मुलगी कसं सांगणार की मुलांनी कसं फॅशन करायचं. म्हणून मला काय वाटलं की डायरेक्ट फॅशन करणारा, माझ्या मते लई स्टायलिश आणि डायरेक्ट फॉरेनर ज्यानं पटवलेली आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट सेलिब्रिटी आणलेला आहे ना. नमस्कार सगळ्यांना नमस्कार. आणि मला असं झालं की तुला बोलावून डायरेक्ट आता तुझ्याकडून फॅशनचे धडे घ्यायचे आहेत. आणि मी सगळ्यात बेसिक कपड्यांमध्ये आता आलेलो आहे ते सांगायला. लई भारी. हे जे आहे त्याला आता आमच्या लगेच मी आता तुला डायसेक्ट करून आपण फॅशनचे धडे, याला अर्धी टोन्स म्हणतात. म्हणजे हे दोन्ही झाडाचे रंग आहेत. अच्छा. हा, म्हणजे खोडाचा रंग आणि खाली पानाचा रंग, काव आणि पानाचा असा माझ्या कावेचा रंग असतो. आपल्या कुंडी उलटी करून ठेवली असं वाटतं अशा कपड्यांमध्ये मी आलोय. येस. आणि तू मगाशी म्हणत होतीस की साता समुद्राची पार एक फॉरेनर पटवली, तिला मी कपड्यांवर ह्युमरवर पटवलं. पण वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. पण ती आल्याने कपड्यांचा कॉन्फिडन्स नक्की आला आयुष्यात. नंबर 1 बेसिक्स. बेसिक्स पासून चालू करूयात. माझ्या फॅशन मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग माझ्या बेसिक्सचा आहे. तर त्या बेसिक्स वरच लेअर चढून माझी फॅशन होते. ट्राउझर आणि टी शर्ट अशी जी ट्राउझर, टी शर्ट, टोपी आणि सगळ्यात महत्वाचं जे लोकांना आता त्यासाठी मी थोडा मागे होऊन दाखवणार आहे ते म्हणजे हे. अरे तुझे सॉक्स फेमस आहे. हा, तर माझ्यासाठी ह्या 3-4 गोष्टी माझ्या बेसिक्स आहेत आणि ते अत्यंत गरजेचं आहे. याचं नाव मी विसरलो, कुठेतरी मागे लिहिलंय, काय लिहिलंय? द म्युझियम आर्ट. असाच एक शॉर्ट घेऊया. इथून चालू करूयात. हा, इथून चालू करूयात आपण. ते काय लिहिलंय? www. हा, रेडी आहे का? मग इथूनच चालू करूयात. रोलिंग होता का? अच्छा, परत करूयात. सो सॉक्स, आपण बेसिक पासून चालू करूयात. सॉक्स पासून. इथे नाव लिहिलेलं आहे museumart.com. तर म्युझियम आर्ट वाले काय करतात, तुमचे फेमस पेंटिंग आहेत ना त्याचे आर्ट घेऊन सॉक्सवर टाकतात. सो ह्याच्यावर हा कोण आहे? तो जो थिंकिंग मॅन तो जो आहे. हा, बरोबर, युरोप मधला फेमस. तर ते तसे, तर माझ्याकडे ह्याचं कलेक्शन आहे. नंबर 2. मला एक प्रश्न विचारायचा तुला. ऍक्टर, क्रिएटर, स्टँडअप कॉमेडियन, सगळं डिरेक्टर, रायटर, तू असं सगळे बहुरूपी छान छान रोल करतो. तुला तर खूप सारे प्रोफेशनल स्पेशल इव्हेंट्स, कामाच्या ठिकाणी जरा छान नटून जायचं असे पण प्रसंग येतात. आणि पारंपरिक सुद्धा वैयक्तिक आयुष्यात मला तू अशा सगळ्यांच्या लग्नांमध्ये दिसतोस. आमिर खानच्या मुलीच्या लग्नापासून सगळीकडे मला सारंग दिसतं. आणि तिथेही तू काहीतरी वेगळं आणि छान केलेलं असतं आणि खरंच जेन्युइन कौतुक मला करायचं तुझं. सो ते एक सांगायचं झालं ना, तर तू आता जाऊन तुम्ही सगळे फोटो बघा जुने. त्या टोटल 3 कुर्ते, 3 धोतर, 1 सलवार आणि 2 टोप्या, ह्याच्यात सगळं कॉम्बिनेशन आहे. सगळ्या लग्नांमध्ये मिळून सगळं खूप स्वस्त असं म्हणणं आहे. हो, सगळं. सो हे सगळं एवढ्यावरच मी भागवतोय गेलं 2 वर्ष. आता मी फोडले, आता नवीन घ्यायला लागतील कपडे. पण माझ्याकडे एक पिवळा कुर्ता आहे जो हळदीला किंवा अशा इव्हेंट्सना घालता येतो. एक काळा कुर्ता आहे जो इसेन्शियल आहे. मला असं वाटतं की मुलांनी काळा कुर्ता घेतलाच पाहिजे. आणि एक पांढरा कुर्ता आहे जो घेतलाच पाहिजे. बस, हे 3च रंगाचे कुर्ते आहेत माझ्याकडे. त्यानंतर माझ्याकडे एक काळं धोतर आहे, एक पांढरं धोतर आहे. हा, विद्यार्थी नावाचा एक ब्रँड आहे, अप्रतिम स्वस्त, खूपच देशी व्हर्जन विद्यार्थीमध्ये मिळते. आता हे झालंय बेसिक्स. ओके, आता त्याच्यावर पुन्हा ऍक्सेसरीजनी त्याला कूल बनवता येतं. ओके, बरं. आता मी एक गोष्ट दाखवणार आहे जी इकडे आहे, 2-3 गोष्टी दाखवणार आहे. एक काळं जॅकेट आहे. आता काळं सगळं जर आहे तर मग त्याच्यामध्ये मी सोन्याची चेन घालतो. त्यानंतर आता एक माझ्याकडे ही खूपच स्पेशल अंगठी, मला या ब्रँडचं नाव माहित नाही. मुंबईमध्ये ना लिल फ्ली नावाचं एक फेस्टिवल होतं. तिथे भारतातले सर्वोत्कृष्ट ब्रँड्स तुम्हाला बघायला मिळतात. तर लिल फ्लीला नक्की या. माझे सगळे ब्रँड्स तिथून डिस्कवर आहे. टेलर अँड सर्कस अंडरवेअर, त्याच्यानंतर बंजारा. सारंगसाठी कोणती चड्डू घालतो? चड्डू.
आपल्याला उगीच वाटतं खूप भारी कपडे घातलेत आणि गांधी टोपी. तर त्यांनी ते सगळं सॉर्ट होऊन जातं. तसंच हे आद्यानी मेन्स ज्वेलरी केलंय ना, तर ह्याला काय म्हटलीस मगाशी तुला? इयर कफ. तर हे घालतो मी. तर तर ते इन्स्टेड ऑफ गोल्ड बरोबर ते बरोबर एक डिस्ट्रॅक्टिंग होतं. ते असं गायींना छाप मारून पाडतात ते एक आहे. आणि मोत्याची माळ ते. तर या 3 ऍक्सेसरीज म्हणजे सोन्याची चेन, मोत्याची चेन, एक अंगठी आणि एक हेच आहे माझ्याकडे ऍक्सेसरीज. याला टेक्निकल भाषेमध्ये कॅप्सूल बनवणं असं म्हणतात. थोडक्यात काय, ज्या नकळत तू काय केलंयस माहितीये, सगळ्या इंडियन ट्रेडिशनल वेअरचं म्हणजे आपल्या भारतीय पारंपरिक पोशाखाचा एक कॅप्सूल बनवलाय. कॅप्सूलमध्ये महत्वाचे आयटम्स घ्यायचे असतात. त्याच्यामध्ये येतात एक न्यूट्रल आणि 2 पॉप्स. येस, त्याला एक्झॅक्ट भाषेमध्ये रंगामध्ये ऍक्सेंट आणि स्टाईल मध्ये ट्रेंडी अशा आयटम्स मिळून 5 ते 6 आयटम्स मिळून एक कॅप्सूल बनतो. कॅप्सूलची खासियतच अशी असते, वैशिष्ट्य असं असतं की कोणताही टॉप बॉटम आणि त्याच्यामध्ये ऍक्सेसरी पण येऊ शकते. बाय हे सगळे एकमेकांवरती जातात आणि असंख्य लुक्स त्याच्यातून तयार करता येतात. नंबर 3, कधीतरी आपल्याला स्पेशल दिसायचं असतं आणि या प्रत्येकाच्या ऍक्टर्सच्या आयुष्यात सुदैवानं खूप मस्त प्रसंग येतात आपल्याला नटून जाण्याचे. तू याला जॅझअप कसा करतो? बेसिक कपाटामधल्या अशा आपल्या काही गोष्टी असतात की ज्या लेवलच अशी वरती ग्लॅमरस करून टाकतात. करेक्ट. सो एक पहिली गोष्ट सांगतो, जे माझं फेवरेट, आणि हे मी पांढऱ्या कुर्त्यावर सुद्धा जॅझअप केलेलं आहे, मी हे काळ्या कुर्त्यावर पण जॅझअप केलेलं आहे, मी हे टी शर्टवर, शर्टवर, सगळ्यावर जॅझअप केलेलं आहे. तर हा माझा फेवरेट आहे. हा थ्रिफ्टेड आहे. थ्रिफ्टिंग विषयी मला भरभरून बोलायला आवडेल एकदा मी घालून दाखवल्यावर. तर मी एकदा इथे सो हा माझा फेवरेट आहे. हा सगळ्या रंगांवर जातो. पुन्हा हा अर्धी टोन मे बी आहे. हा इतका जुना विंटेज आहे की त्याच्यात एक क्लिप मिळत नाही आता. तर हे मी हे स्टाईल म्हणून उघडच ठेवतो. तू पण विंटेज घालतेस? येस, थ्रिफ्टेड. तर ते थ्रिफ्टिंग म्हणजे सेकंड हँड कपडे, पण सेकंड हँड रिफर्बिश्ड आणि खूप जपून ठेवलेले कपडे. भावानी जुने दिलेले वाढत्या अंगाचे कपडे नाही. नाहीतर लोकांना की म्हणजे भावानी एक जुना टी शर्ट दिला मी थ्रिफ्ट केला असं म्हणू नका. तर ते 3 आहेत माझ्याकडे. तुझ्याकडे जे वेस्ट कोट्स आहेत ना ते खूप चांगले घेतलेस तू. मी तुला छोट्या छोट्या गोष्टी सांगते. आता ही जी आहे याला प्रिन्सेस लाईन म्हणतात. ओके, जी इथून जाते आणि बरोबर चेस्ट लाईनच्या मधून खालपर्यंत जाते. हा ना अप्रतिम शिलाईचा नमुना आहे. प्रिन्सेस लाईन शेप पण चांगला मिळतो. येस. सेकंड गोष्ट, तू जे रंग निवडलेस ना ते इतके कमाल आहेत. अनेकविध कॉम्बिनेशन्स पुन्हा एकदा आणि लुक्स तयार करता येत आहेत. तू थ्रिफ्टिंग जे म्हणाला म्हणजे सेकंड हँड, म्हणजे तुला अशी कधी लाज नाही वाटली का, किंवा हा काय फंड आहे, किंवा असे काही स्टोअर्स आहेत का, दुकान आहेत का, आणि तुझ्या कपाटातले असे काही पीसेस आहेत का थ्रिफ्टेड? अशी दुकान आहेत की जिथून तू ते सेकंड हँड थ्रिफ्टेड कपडे विकत घेतोस? सो नंबर 1 थ्रिफ्टेड गोष्ट ही आहे. हा पण सेकंड हँड आहे आणि हा मी गॅरंटी देतो ह्याच्याकडे बघून, म्हणजे असं मला वाटतंय की हा किमान 30-40 वर्ष जुना आहे. म्हणजे ते तुला त्यांना त्याच्यातनं टेक्स्चर जाणवणार. हा, सो येस, मी खूप थ्रिफ्टिंग करतो. तर त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे प्रिंटेड शर्ट्स. ओके. तर थ्रिफ्टी हॉक नावाचा एक पेज आहे इंस्टाग्रामवर. ओके. ज्यांच्याकडनं मी मॅक्झिमम माझे शर्ट्स थ्रिफ्ट केलेत. थ्रिफ्टी हॉक आहे, द थ्रिफ्ट स्टोअर नावाचं आहे, असे भरपूर. पण त्यातलं थ्रिफ्टी हॉक मधनं मी सगळ्यात जास्त थ्रिफ्ट केले. तिकडे असं होतं की तुमच्याकडे तो सांगतो की आता मी हे 10 शर्ट विकणार आहे. ओके. 1 आठवडा आधी सांगतो. मग त्या दिवशी आपण अलार्म लावून ठेवायचा आणि मग तो पोस्ट करतो. तो पोस्ट केल्यानंतर बुक असा जो पहिला लिहिल त्याला तो ऑफर करतो की तुला विकत घ्यायचा आहे का, आणि तू त्याला पैसे ट्रान्सफर करायचे. मग तो तुझा झाला, मग तू तिकडून तो लिहून टाकतो सोल्ड. मला जी ही मल्टिपल लग्न जी चालली होती तर तेव्हा मला काहीतरी, तेव्हा त्यांचा एक थीम होती गार्डन अँड पेस्टल असं एक थीम होते. तर म्हटलं आता आपलं कुठं गार्डन पेस्टल, आपल्याकडे कुठं पैसे तेवढे की त्याच्यासाठी एक वेगळे कपडे शिवा. तर मला हा शर्ट आधी आवडला, पण हा पेस्टल नाहीये. तर आता मग काय करायचं, तर मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये पिंक आहे, ह्याचं पेस्टल कुठे जाऊ शकतं का. ओके. म्हणून मग मी त्याच्याबरोबर हा सूट शिवला. हा मी स्वतःच डिझाईन केलेला आहे. वाव. म्हणजे तू कापड घेतलंय आणि जाऊन शिवलाय? हो. अच्छा. तर हे आता मी ह्या स्तराला पोहोचलोय, पण ह्या टप्प्याटप्प्याने पोहोचलोय. ही जी पॅन्ट आहे ना प्लीटेड, तर मला तशा पॅन्टचा सूट हवा होता.
मी हे फक्त आधी पॅन्ट शिवून घेतली आणि माझ्या मनात काय आलं होतं की ही पॅन्ट त्याच्यावर हा शर्ट बरोबर हा आणि वरती काही वेगळं करून बघावं का असं म्हणून मी ते शोधत होतो कापड शोधता होता माझी पॅन्ट परत घ्यायला गेलो ना तर मी तिथूनच कापड घेतलं होतं आणि ही पॅन्ट शिवली होती. तर त्यांनी तोपर्यंत हा सूट शिवायला घेतला होता त्याच्यावर. तो म्हटलं उरलेल्या कापडाचं काय करायचं, त्यांच्याकडे थोडंच उरलं होतं. तर मी म्हटलं की सेम पण काही हरकत नाही, सूट आहे शेवटी. तर मग म्हटलं की ठीक आहे माझ्या साईज मध्ये करा. आणि त्याचं स्टिचिंग त्यांना सांगितलं मला काय हवंय ते, आणि ते इतकं परफेक्ट स्टिचिंग आहे. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा काहीतरी शिवून घेतलंय स्वतःच्या डिझाईननी आणि त्याचं फिटिंग खूपच कमाल आहे. खूपच म्हणजे आता ह्याच्यावर ते चांगलं नाही दिसत आहे, त्या शर्टवर खूप छान दिसतं. आणि हे दिस ऑल हॅज हॅपन्ड बिकॉज ऑफ थ्रिफ्टिंग. म्हणजे एक शर्ट आवडला सेकंड हँड, मग त्याच्या अवतीभोवती सूट तयार झाला. ह्या तिन्हीची म्हणजे आता आपण सूट खूप विकत घेतो आणि महाग असतात सूट, खूप महाग असतात, भयानक महाग असतात, स्पेशली सूट्स. चेकअप नावाची जागा आहे बांद्र्याला हिल रोडला. ओके. जुन्या आपल्या मकापाव काकांची जागा आहे. म्हणजे आपले सगळे जे कॅथलिक अंकल जे चर्चमध्ये सूट घालतात ते मिळतात. तर त्याच्याकडे मी एकदा माझ्या 40th बर्थडे पार्टीला मॅडमेन थीम होती म्हणून मी त्याकडनं एक रेडीमेड चेक्सचा सूट घेतला होता. त्याला विचारलं कितीला आहे, तर तो 3,000 होता फक्त एंटायर सूट. त्यामुळे हा सूट सुद्धा कापड आणि शिलाई सकट 4,500 झालाय फक्त. आणि हा लग्नात घालायचा सूट आहे. आणि तो जो शर्ट आहे हा 800 रुपयाचा का 700 रुपयाचा आहे. तर त्यामुळे टोटल 5,000 मध्ये लाईक हाय एंड फॅशन क्लोदिंग तयार झालं. मुंबईमध्ये मी सेम एका इव्हेंटला टक्सिडो होता, परत फॅशनेबल दिसायचं आणि टक्सिडो 38,000 आणि 52,000 वगैरे किमती आहेत जर का तुम्ही म्हणजे अशा मोठ्या ब्रँडचे. आणि मी चान्सच नाही कपड्यांवर तेवढा खर्च करणार. तर मी म्हटलं की कोण शिवतं हे वगैरे वगैरे. तर तो आपलं ते हे गाणं ना बत्तमीज दिल बत्तमीज वालं ते गाणं जे आहे ना, तर ते त्या सिनेमाचे ज्यांनी ज्या दुकानातनं कपडे शिवले होते तिथे गेलो आणि मी म्हटलं की कोण शिवतं वगैरे. तर म्हटलं नाही टेलर तिकडे. माहिती ते बसले असले सांगतात का? नाही, कॉस्ट्युम्स वाल्यांची गप्पा मारायची शूटिंगला गेला. एका SRAच्या बिल्डिंग मध्ये कोपऱ्यात इथे मटण विकलं जाते, तिथे काहीतरी हे विकलं जाते वगैरे. ह्याच्यामध्ये खोकड्यात एक काका शिवत होते. तर त्यांच्याकडनं मी टक्सिडो शिवून घेतला कापड घेऊन स्वतः. भगवानदास नावाचं एक कापडाचं मार्केट आहे ह्याला सांताक्रूज स्टेशनच्या बाहेर. भगवानदास जगातलं हवं ते कापड मिळतं, एक सोडून, ते मी नंतर दाखवतो. तर ते कापड त्यांच्याकडनं आम्ही कापड घेतली, शिवलं आणि हे केलं. आपल्याला डिझाईन वगैरे काहीच द्यायचं नाही, आपण फक्त माप आणि कापड एवढंच द्यायचं. आणि अप्रतिम टक्सिडो, त्याचाही आपण फोटो इकडे दाखवू लोकांना. तर अप्रतिम टक्सिडो माझं टोटल प्राइस टोटल सगळं धरून 8,500 झालं. छोटीशी गोष्ट मला सांगायची, तू हे घालून दाखवतस की ब्लेझर शिवताना की कुठची गोष्ट मागे वळतस, कोणती गोष्ट लक्षात ठेवायची ज्याच्यामुळे ब्लेझर तुम्ही विकत घेण्यापेक्षा शिवून का घेतला पाहिजे तू बघशील ना. तुला माहितीये, हात हे इकडे नाही गेले पाहिजेत. हात म्हणजे हे जे फिटिंग आहे ना, हे याचं लूज असणं, तरीही पाहिजे तेवढी रूम असणं आणि टाईट असणं, आणि याचं हे संपणं. कारण इथे तुम्ही शर्ट घालता आणि तो शर्ट बाहेर आला पाहिजे, त्याला कफलिंग्स चांगले दिसले पाहिजेत बस. आणि आपण थ्रिफ्टिंग वर बोलत होतो, त्यामुळे माझा एक अत्यंत लाडकी गोष्ट ज्यांनी माझ्या इथं फॅशन पॅन्टची बदलायला लागली हळूहळू. तर ते म्हणजे एक मटेरियल जे मला कुठेही मिळत नाहीये. म्हणे हे कोरियन आहे, कोणी कोरियात माझे मित्र जाणार असेल तर प्लीज माहिती आणा. ह्याला गॅबर्डिन असं मटेरियल म्हणतात. तर हे सिंथेटिक कापड आहे फ्रॉम 80s. लागलेलं दिसतं. तर 80s मधलं सिंथेटिक कापड आहे. आता हे सेम माझ्या टोपी सारखं आहे. ह्याला ही जी घडी आहे ना, ही त्याने पहिल्या दिवशी त्या माणसाने इस्त्री केली असेल तर ती नाही जात इस्त्री केल्याशिवाय. म्हणजे मी इस्त्री करत नाही या पॅन्टला, तर त्यामुळे ती कायमची घडी आता जोपर्यंत मी इस्त्री करत नाही. तर ते गरम केल्याशिवाय तू त्याला काही पीळ मार काही कर कितीही आणि त्याला सोडून दिलं तर ती इस्त्री केल्यासारखंच दिसतं. हे आळशी माणसाचं सिक्रेट आहे. सो हे गॅबर्डिन नावाच्या मटेरियलची एक पॅन्ट मला हे पुन्हा थ्रिफ्टेड आहे. मी आता ज्या ज्या देशात, ज्या ज्या शहरात, ज्या ज्या गावात जातो, इव्हन वेगळ्या आपल्या भारतात बँगलोरमध्ये शोधलेले आहे, मी मुंबईत शोधले, थ्रिफ्ट स्टोअर्स आहेत आता सेकंड हँड कपड्यांचे. तर मी आता ही मला आवडलं ना आणि चांगलं बसतंय ना, फुटकट इथूनच खूप मोठा होता. नाही, मग हे फ्लेअर कट. सो हे फ्लेअर कट मला आवडला. तर मी आता हे कापड मिळत नाहीये म्हणून भगवानदासकडेच एक असा फॉल पडेल असं काही कापड आहे का असं विचारलं, त्यांनी 2 दिली कापड. तर मी हे त्याच टेलरकडे पुन्हा घेऊन गेलो, म्हटलं आता अशा 2 पॅन्ट शिवून द्या. तर आता माझ्याकडे अशा 3 पॅन्ट आहेत फ्लेअर कटच्या. तर आपल्याला एक काहीतरी आवडलं की ते टेलरकडे न्यायचं. भारतीय टेलर
अप्रतिम असतात. त्यांना ते बघू द्यायलाही नाही, कधी कधी फोटो बघून म्हणता ऐसा करके देगा इतना होगा वगैरे असं ते. तर त्या लेवलवर मी ह्याच्या 3 व्हर्जन बनवून घेतलेत आता. नंबर 4. येस. पायताण खूप महत्वाची. ते दिसतंय तिकडे ठेवलेले हो. म्हणून मला विचारायचंय की सो शूज निवडताना तू काय बघतोस सो आणि एक त्याच्यामुळे तुला काही लुक मध्ये फरक जाणवतो का? सो पहिलं आपण स्निकर हेड्स साठी माझ्याकडे 2च स्निकर्स आहेत आणि बरं. जे सगळ्यात टॉपचे मानले जातात. हा. स्निकर हेड्स असं मला माहित नाही, कदाचित मला ट्रोल करते आपल्यापेक्षा त्याच्यावर जास्त, हा. हा. तर एक म्हणजे Jordans. जॉर्डन्स आणि दुसरे एअर मॅक्स. तर हे दोन्ही थ्रिफ्टेड आहेत. पुन्हा थ्रिफ्टिंग नाही म्हणता येणार त्याला, ते व्हेज नॉनव्हेज नावाचा एक ब्रँड आहे, ओके. ऑनलाईन आहे आणि हे आहे. ते कलेक्टर्सचे शूज मिळतात, त्यामुळे आपल्याला वापरलेले नसतात ते, पण सेकंड हँड असतात. ओके. सो हा माझा मॅक्स आहे, एअर मॅक्स. ओके. आणि मला तो आवडला अशासाठी की मी जसं म्हटलं तसं खूप पिंक आणि केवढे रंग आहेत हा याच्यामध्ये. पुन्हा ह्याच्यात खूप रंग आहे, त्यामुळे ह्या सूटवर पण मी हाच घातला होता, मी ह्या पॅन्टवर पण हेच घालतो. त्यानंतर ब्राऊन पॅन्ट्सवर मगाशी आपण जी लटकवली होती ना, तू बघितलं ह्याच्यावरही हाच चांगला दिसतो. Correct. त्याच्यानंतर माझ्याकडे जे रंग आहेत त्या सगळ्यावर हे चांगले दिसतात. करेक्ट. सो जर ते जे एअर मॅक्स आपले जॉर्डन जे आहेत ते व्हाईट आणि गोल्डन आहेत, पण ते मी फक्त इव्हेंट्सना वगैरे कधीतरी रेअरली घालतो. ओके. पण हे माझे आणि हे वॉटरप्रूफ फिश आहेत. आता दुसरा जो ब्रँड आहे जो माझा सगळ्यात फेवरेट आहे, खूप लोक मला माझ्या ह्याच्यामध्ये विचारतात एका बुक्स बद्दल. बगीचा नावाचे बगीचा सिरीज आहे आणि ब्रँडचं नाव बंजारन असं आहे, इंस्टाग्रामवर आहे. हे हँडमेड इंडियन शूज आहेत. वाव. हा, तर त्यांचे हे शूज आहेत. अरे हे खूप देखणं रे. हे पुन्हा ह्याच्यावर गेलं लोकांना हे समजत नाही की कलर्स नेसेसरीली ब्लॅक सगळ्यावर नाही जात, व्हाईट सगळ्यावर नाही जात. थँक्यू. उलट कुठले कलर्स कशावर तरी जातात. हे ह्याच्यावरही चांगले असतात, ग्रीनवर, पिंकवर, ब्राऊनवर, बेजवर, ब्लॅकवर, व्हाईटवर, सगळ्यावर हा येलो चांगला दिसतो. आणि चपलांमध्ये अभ्यंकर, कोल्हापूरचे अभ्यंकर जे आहे, क्लासिक. कोल्हापुरी नाही म्हणजे ते कोल्हापुरी आहेत पण कोल्हापुरी चपला नाही आहेत, अभ्यंकर क्लासिक ब्लॅक. ओके. मस्ट हॅव. खूपच हा, तर तो माझा फेवरेट ब्रँड आहे. आणि त्याचं जर का सॉफ्टर व्हर्जन, म्हणजे ज्यांना कडक चपला आवडत नाही, तू पाय दुखण्याचं म्हणजे टाच दुखण्याचं, ज्यांचे फ्लॅट पाय असतात त्यांना त्रास होत, तर त्यांच्यासाठी एक त्याचं व्हर्जन पुन्हा इंडियन ब्रँड चॅपर्स. सो चॅपर्स, अभ्यंकर, बंजारन हे 3 इंडियन ब्रँड, स्थानिक ब्रँड, आउटस्टँडिंग ब्रँड आहेत. सगळे कपड्यांवरती, साड्या, हो, खूप खर्च होतो. हो. हा, कपड्यांवरती ड्रेसेस, साड्या वगैरे असं होतं. आणि मग नंतर पैसे उरत नाही. नाही इतर ऍक्सेसरीजला Right. किंवा बऱ्याचदा स्किन केअर आणि मेकअपलाही राहते, कारण बजेट असं ते हल्लेलं असतं तिकडे. सो जे रोज घालायचंय ना ते मी स्वस्त ठेवतो, आणि जे फॅशन किंवा स्टाईल करायला घालायचे ते महागातलं, कारण की ते चांगलं असावं. ओके. आता टोपी ही माझी फॅशन, मी काय घरात टोपी घालून नाही फिरत किंवा ऑफिसला टोपी घालून नाही फिरत. इतरांना घालतो. हा, येस. तर त्याच्यामुळे टोपी ही माझी सिग्नेचर आहे आणि त्याच्यावर माझे शूट्स होणार आहेत, त्याच्यावर माझे शोज होणार आहेत, माझा प्रवास किंवा फोटोशूट ते सगळं, त्यामुळे त्याला महत्व आहे. Correct. तर ती मी गोव्याच्या बीचवरची घेत नाही, ती स्ट्रॉ हॅट जी असते किंवा इन जनरल भारतामध्ये आजकाल ह्या टोप्या खूप चांगल्या मिळतात. त्या आपल्या गांधी टोपी जी आहे ना, म्हणजे पूर्वीची, त्या खूप चांगल्या बनवायला लागलेल्या आहेत. आपल्या लोकांना या टोप्या नाही आता तरी बनवता येतात, असं माझं मत आहे. स्वरात्मा नावाचा बँड आहे, तर त्यांचे मर्च आहे, त्यांच्या गांधी टोपी अमेझिंग आहे. तो हा माझा फेवरेट ब्रँड आहे, बेलीज नावाचा. ओके. आणि ह्याची क्वालिटी खूपच चांगली. आता ह्याची गंमत अशी आहे, मी हे का करतो, कारण मी ही बॅग मध्ये अशी कोंबून नेऊ शकतो आणि त्याचे तो पुन्हा तरी त्याचा शेप जात नाही. सो त्याच्यासाठी ही माझी ट्रॅव्हल हॅट आहे. लिटरली सुटकेस मध्ये कोंबून टाक, काही कर, ती चांगलीच राहते. म्हणून चांगला. आणि सेम तसाच एक दुसरा ब्रँड आहे, हा कंगोल नावाचा. पण मग हे सगळं छान आहे की UK बेस्ड ब्रँड आहे, पण कुणाला जर घ्यायच्याच असतील भारतात तर काय करायचं? तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड इथे सगळे जे वूल मेकर्स आहेत ते खूप चांगल्या हॅट्स बनवतात. महाराष्ट्रातले लोक प्लीज ऑफेंड होऊ नका, मी सांगतोय आपल्या इकडे चांगल्या वेगळ्या टोप्या मिळतात, ह्या घेऊ नका. त्या तिकडे जाऊन घ्या, कारण त्यांना वूल कसं बनवायचं ते माहिती आहे. गोंगडीसारखं करेक्ट आहे ते मटेरियल तिथे खूप इझिली अवेलेबल असतं करण्याच्या ठिकाणी. आता तू म्हणालास की तुझे ऍक्सेसरी आणि हॅट महाग आहे, पण तुझे कपडे खूप स्वस्त आहेत. तर टी शर्ट आणि कपडे, तर आपल्याला सगळ्यांना चांगल्या क्वालिटीचे कपडे आवडतात, पण सतत खर्च करायला नाही आवडत, तर कसं काय स्वस्त केले? सो एक मुंबईत आणि प्रत्येक शहरात तशी दुकानं असतात, फॅक्टरी फॉलोआउट कुठे मिळतात ते शोधायचं.
फॅक्टरी फॉलोड म्हणजे जे कुठल्या तरी ब्रँडसाठी बनवलेले कपडे असतात पण ते त्या ब्रँडनी घेतलेले नसतात. तर हा जो आहे तो आमच्या इथे एक फर्स्ट स्पॉट नावाचं दुकान आहे बांद्र्यात, जिथून खूप सारे कॉस्ट्युम डिझायनर कपडे घेत असतात खूप वेळा. तर ते फर्स्ट स्पॉट मधनं टी शर्ट्स घेतो मी, किंवा कॅश बूम बँक नावाचं एक दुकान आहे. हे दोन्हीकडे फॅक्टरी फॉलोड कपडे मिळतात. आणि हे ऑफ ड्युटी नावाचा ब्रँड आहे, इंस्टाग्रामवर आलेला. आणि त्यांना थँक्स टू देम त्यांना मी त्यांच्यामुळे मी प्लीटेड पॅन्ट्स कडे पुन्हा वळलो. मी तुझ्याच एका व्हिडिओत पाहिलं की मुलींना मुलांमध्ये काय आकर्षक वाटतं इन टर्म्स ऑफ फॅशन. त्यातलं एक घड्याळाचं मला तुझा तो उल्लेख भयंकर आवडला की घड्याळ महत्वाचं. तर म्हणून मग मी कॅसिओचं आता ते एक्स्ट्रीमली फॅशन मध्ये आहे, कलेक्टर आयटम्स आहेत कॅसिओ, तो माझा फेवरेट ब्रँड आहे. ज्यांना चष्मा आहे ना, माझं लेन्स कार्डच्या अगेन्स्ट काही नाही, पण जे एक स्टँडर्ड चष्मे असतात ना की सगळे घालतात तर ते अवॉइड करतात. आता हा माझा जरा खूपच अति वेगळा आहे, चौकोन आणि गोल. तू सांगत नाहीस कधी? नाही. तर अजूनही सांगत नाहीये. तर तो एक म्हणजे कॅमेरावर सांगत नाही, प्रायव्हेटली मी सांगितलंय काही लोकांना, पण कॅमेरावर सांगत नाही. आणि दुसरं हा एक माझा फेवरेट गोष्ट आहे, स्पेशली ज्यांना खूप ढापणे जे माझ्यासारखे. मला जवळपास 3.5 नंबर आहे, तर त्याच्यामुळे मला गॉगल आणि चष्मा आलटून पालटून घालायचा झाला तर एखादा तुटतो खिशात ठेवून, आता जसा ठेवलाय तसं बसणार हे करणार किंवा कुठेतरी ठेवला गेला हरवला. सो हे माझे जुन्या पुन्हा विंटेज आपलं जे बोलणं क्लिपॉन्स आहेत जुने, तर त्याच्यामुळे ही माझी फेवरेट गोष्ट आहे. आणि मी ह्याच्यावर खर्च केलाय टोपीसारखा पुन्हा एकदा. तर हे एक आहे. आणि तुझ्याच ह्याच्यावर म्हणजे तुझ्या त्या एपिसोडवरनं मला हे आणायचं ठरलं होतं की वेअर युअर परफ्यूम राईट. सो मला फायनली खूप वर्ष परफ्युम्स ट्राय करून माझा आवडा तो टॉम फोर्डचा अंबर लेदर आहे. तर तो खूप रेअरली वापरतो, पण खूप रेअरली वापरतो. हो शक्य आहे हा. पण मी आता गेल्या आणि मी आतापर्यंत फक्त 3च बाटल्या घेतल्या, 10 वर्ष झाली परफ्यूम वापरायला लागून. 3च बाटल्या आणि खूप कमी वापरतो. मला जाता जाता ना या पूर्ण व्हिडिओतून पर्सनल स्टाईल विषयी बोलायचं होतं. 6 पद्धतीच्या पर्सनल स्टाईल्स असतात प्रत्येकाच्या, कुठली पण एक असू शकते खूप स्ट्रॉंग, पण शक्यतो 2चं कॉम्बिनेशन असतं. जास्तीत जास्त वेळा 2चं कॉम्बिनेशन असतं. एक म्हणजे स्पोर्टी, नाही अजिबातच नाही. एक असतं स्पोर्टिव्ह, दॅट इज डिफरंट. सो स्पोर्टिव्ह इज समथिंग विच इज ऍब्सोल्युटली मॅस्क्युलाईन, म्हणजे फक्त स्ट्रॉंग लाईन्स, फक्त फॉर्मल्स, फक्त युनिफॉर्म्स, आणि दे जस्ट फील कम्फर्टेबल वेन दे आर जस्ट बॉक्सी. येस बॉक्सी, व्हेरी बॉक्सी. तिसरं आहे क्लासिक. ओके. चौथं आहे रोमॅन्टिक. आणि स्वेटर ह्याचा मोहब्बतेचा त्याच्यामध्ये लाईन्स आहेत, शेप्स आहेत, खूप गोष्टी आहेत. रोमॅन्टिक. त्याच्यानंतर आहे ड्रामा. ओके. रणवीर सिंग. हा येस. हा. आणि एक आहे जो मुलींच्या मध्ये खूप जास्त हे केला जातो, दॅट इज क्यूट. लिटरली द नेम इज क्यूट, याच्यावरूनच कळतं. ओके. सो कुठलं पण एक मिक्सचर असतं, तर तुझं मिक्सचर आहे यू वोंट बिलीव्ह इट. तुला आवडतात जुन्या काळातल्या गोष्टी, तर जुन्या काळातल्या गोष्टी या खूप प्रेमानं आणि प्रेमासाठी हे केल्या जातात. त्यामुळे तुझी अतिशय रोमॅन्टिक स्टाईल आहे, त्याच्यामुळे तुला विंटेज आवडतं. आणि विथ दॅट त्या रोमॅन्टिक मध्ये देर इज अ ड्रामा, आणि विच इज अ ग्रेट थिंग. थँक्यू मला हे सांगितलं. प्रतिम आहे. किती मस्त. ऍक्च्युली ना मला असं वाटतं की तुमच्या अंगावरचे कपडे, जरी ते व्हिज्युअल कम्युनिकेशनसाठी आणि त्याच्यामध्ये तुमचं अगदी पूर्णपणे व्यक्तिमत्व, तोंड उघडल्याशिवाय तुमचा विचार कळू शकत नाही, पण ना माणसाच्या आवडी निवडी, त्याच्या आयुष्यात चाललेल्या गोष्टी या खूप साऱ्या कपड्यांवरून कळू शकतात. आणि त्याच्यामुळे आज आम्हाला वेगळ्या पद्धतीनं सारून कळलेलं आहे असं मला वाटतं. आणि फॅशनच्या धड्यांमध्ये ह्याचा अभ्यास करणं आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या आवडी निवडीच्या गोष्टी याच्याविषयी बोलताना आणि मज्जा आली. थँक्यू सो मच. आणि उर्मिलाला म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलेच अर्थात तुम्ही या चॅनलवर आहे, पण उर्मिलाला मी खूप आधीपासून पहिल्या दिवसापासून तिचा कॉन्टेंट बघतो व्हिडिओ, आणि त्याच्यावरती तू बघितलंयस का कसं वाटलं? तर तेव्हापासून आम्ही ह्या विषयावर बोलतोय. फायनली आता मी या चॅनलवर आलो, तर मी पुन्हा येत राहीन. आणि तिलाही तुम्ही भाडीपा भाटुपावर बघत राहा. येस, त्याच्यामुळे भाडीपा भाटुपा विषय खोल अजून काय काय येणार, पण त्याच्याविषयी इतक्यात नाही बोललाय. सुकीर्त जी कॅमेराच्या मागे आणि उर्मिला निंबाळकर, हे सगळे मराठी सगळे चॅनल्स आहेत आणि खूप मेहनतीनं सगळे छान काम करतात. तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, आणि या सगळ्या चॅनल्सला 100% सबस्क्राईब करा. वी लव्ह यू.